श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात बाळा, जेव्हा तू श्रद्धापूर्वक आमच्याकडे काही नैवेद्य आणतोस, काही प्रसाद आणतोस, तेव्हा तुझी श्रद्धा संपूर्ण त्यात असते आणि तू श्रद्धेने विश्वासाने मला ते समर्पित करतोस. त्याचप्रमाणे जसा गोड प्रसाद आहे त्याचप्रमाणे तुझे जीवन देखील गोड होऊन जाईल. तुझ्या आयुष्यातले जे सुखद क्षण आहेत ते आता तुला प्राप्त होताना कोणीही त्यामध्ये येणार नाही. अगदी तुझे शत्रू देखील नतमस्तक होणार आहे. तुमच्या बाजूने देव जेव्हा कार्य करू लागतात तेव्हा तुम्ही पाहता ते आनंदाचे क्षण, ते तृप्तीचे क्षण तुम्ही अनुभव करता. देव तुमची काळजी घेत आहे. तुमच्याकडून या रात्रीतून तुमचे ते शत्रू बाजूला केल्या जातील आणि तुम्हाला सुखाची, आनंदाची बातमी मिळणार आहे. जेव्हा तुम्ही त्या गोष्टींना खूप काही त्रस्त झाला आहात तेव्हा देव तुमची काळजी घेत आहे. आता विसरू नका की देव तुमचे सर्व काही चांगलेच करायचे आहे. म्हणून देव या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत. विश्वास ठेवा की तुमच्यासाठी तेही घडू लागेल जे अशक्य आजपर्यंत वाटत होते. देव म्हणतात बाळा, ज्याप्रमाणे पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागेल, त्याचप्रमाणे हरिनाम आणि भक्ती आहे. देवाची भक्ती करताना जेव्हा तुम्ही नामस्मरण पूर्ण श्रद्धेने घेता, मग ते कुठेही घेत असले तरी ते देवापर्यंत पोचतेच, कारण तो गोड आहे. जेव्हा देवाची शक्ती त्या नावात आहे तेव्हा ते अत्यंत सुखद अमृतासारखे आहे. तेव्हा निरंतर परमेश्वराचे, भगवंताचे नाव घेताना कंटाळा करू नका. कधी लक्षात घ्या की देव आणि देवाची दैवी ऊर्जा प्राप्त करायची आहे. एकमात्र साधन म्हणजे नामस्मरण आहे. जो कोणी नामात दंग झाला त्याचे सर्व काही योगक्षेप देवाने वाहिला. जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. देव तुमची सर्व काही काळजी घेत आहेत. तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहे. जेव्हा तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहेत, त्रासही पाहिले आहे, देव म्हणतात बाळा, स्वतःला इतका आत्मविश्वास निर्माण कर आणि मी सतत तुझ्या सोबत असल्याचे भान ठेव, कारण मी सतत तुला साथ देत आहे. ज्या ठिकाणी तुला कठीण वाटत असेल त्या ठिकाणी माझे स्मरण कर, कारण मी तुला ती मदत करेल जेव्हा तुला कोणीही मदत करणार नाही. बाळा, जेव्हा तू पुढे जाशील आणि तुझ्या कार्यात अधिक मन लावशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप काही मोठे आशीर्वादही देईल. पण तुला पुढे जावे लागेल, भिवून चालणार नाही. मागे सरकून, मागे वळून पाहू नकोस, कारण पुढे चालत राहा. तुझ्या मार्गात सुख, समाधान आणि प्रगती मी देत आहे. बाळा, जो कोणी भिवून मागे राहतो तो कधीही पाहिजे तेवढी प्रगती करत नाही. देव म्हणतात बाळा, खूप काही भूतकाळात राहू नकोस. काल तुझ्यासोबत काय घडून गेले आहे यात लक्ष जास्त देऊ नको, तर उद्या तुला तुझ्या आयुष्यात काय घडवायचे आहे, काय प्राप्त करायचे आहे, काय करून तू ते साध्य करशील याकडे जास्त लक्ष पुरव. देव म्हणतात बाळा, तुझ्या आयुष्यात गेलेले दिवस मोजत बसल्यापेक्षा आणि गेलेल्या दिवसात काय कठीण पाहिले आहे हे पाहत बसण्यापेक्षा पुढे तुमच्या जीवनात काय सुख, काय आनंदाचे क्षण येणार आहेत आणि तुम्ही कसली इच्छा करत आहात, अपेक्षा ठेवत आहात, हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जे काही ध्येय कराल त्या ध्येयापर्यंत मी तुम्हाला साथ देईल. तुमचे हात धरून मी तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. तेव्हा तुमचे ध्येय निश्चित करा आणि पुढे पाऊल टाका. माझी साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे. कधी कधी तुम्ही कितीही काही केले तरी जे काही नियतीने काही गोष्ट ठराविक तुमच्यासाठी ठेवले आहे त्यात तुम्हाला सामोरे जावे लागते. त्यासाठी तुम्हाला कोणतीही तडजोड करता येत नाही. पण जो कोणी देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या देवाचे सतत जे मिळाले आहे त्यासाठी आभार मानतो आणि जे काही येत आहे ते स्वीकार करतो, त्याला कधीही असमाधानी राहण्याचे दिवस येत नाही. त्याचे मन सदा निरंतर समाधानी होते आणि देव त्याच्या इच्छेची पूर्तता देखील करतात. देव म्हणतात बाळा, हा संदेश तुमच्यापर्यंत येणे निव्वळ योगायोग नाही, तर देवाने केलेली
ही एक लीला आहे जे तुमच्यापर्यंत पोचवण्यात येत आहे. तुमच्यासमोर हा संदेश येणे ही काही छोटी बाब नाही. देव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आले आहे. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐका. यातील आशीर्वाद प्राप्त करा, कारण यातच तुमचे कल्याण आहे. आज खूप काही दिवसांनी भाग्याचा योग आला आहे. हा संदेश तुम्ही ऐकत आहात कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला भाग्यशाली ठरवले आहेत. तुमच्यापर्यंत हा भाग्यशाली संदेश येणे म्हणजे तुमचे भाग्याचे द्वार उघडत आहे. बंद नशिबाचे द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे. खूप काही अशा घटना घडतील ज्या तुमच्या जीवनातील खूप काही कचरा काढून टाकतील आणि तुमच्यासाठी सुख, समाधान आणि आनंद देणाऱ्या घटना घडते. देव म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही वाईट काढून टाकण्यासाठी आणि जे वाईट लोक काढून टाकण्यासाठी आलो आहे. माझा आशीर्वादाचा वर्षाव त्यावर होईल जे माझ्यावर अत्यंत श्रद्धा, भक्तियुक्त करणारी माझी सेवा करतात आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात. कारण जेव्हा ते हे विसरतात की मी त्याच्यासाठी काही करत आहे, पण विसरले तरी मी त्यांना विसरत नाही. त्यांनी मागितलेल्या इच्छा देखील मी विसरत नाही आणि वेळोवेळी त्यांना सर्व काही प्राप्त करून देतो ज्यासाठी ते खूप काही तक करत आहेत. मला माहीत आहे की त्यांच्यासाठी कोणते आशीर्वाद योग्य वेळेवर पाठवावे, म्हणूनच मी त्यांच्यासाठी काही योजना करत आहे. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण मी तुमची निवड हा ऐकण्यासाठी केले आहे. जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या मनातून ती पवित्रता निर्माण होईल. तुमच्या मनातून ती नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्यासाठी सुखाचे, आनंदाचे द्वार उघडेल. जेव्हा इथून येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे असेल. कधीही नशिबाला दोष देत बसू नका. कधी कधी कर्म करत राहा, कारण कर्मातून तुम्ही तेही प्राप्त करा जे कधी कधी तुमच्या भाग्यात देखील नाही. देव म्हणतात, बाळा, मी तुझी काळजी घेत आहे. तुझ्या दिशेने येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक स्वरूपाचे आहे. तुम्ही कधीही कुठल्याही ठिकाणी न प्राप्त केलेली ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्ही तेही कर्म करू शकाल ज्यात तुम्ही आत्तापर्यंत मागे राहत होता. मला माहीत आहे काही गोष्टी कठीण आहेत पण अशक्य नाही, म्हणूनच मी तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आलो आहे. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक मनुष्याला आपल्या चांगल्या कर्मामुळे सुख, संपत्ती, वैभव, आनंद खूप काही प्राप्त होत असते आणि दीर्घ आयुष्यसुद्धा. तेव्हा चांगले कर्म करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. पण जो निरंतर दुःख, यातना भोगत असतो तो नेहमीच निरंतर दरिद्रीत राहतो. तो निरंतर त्या कुकर्मामध्ये असतो. त्यामुळे कधीही जेव्हा कधी तुम्हाला कर्म करायची वेळ येते तेव्हा चांगले कर्म निवडा, कारण त्यामुळे तुमचे जीवन सुधारेल. जर तुमच्या हातून कोणाची मदत घडली असेल तर तुम्ही भाग्यशाली माना, कारण तुम्हाला ती संधी देवानेच दिली आहे. तुम्ही जे काही ऐकत आहात त्यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य अफाट आनंद आहे. देवाची ऊर्जा अनंत अफाट आहे. त्यामुळे येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे. देव आज तुमच्यासाठी एक भाग्याचे द्वार उघडत आहे. इथून पुढे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही. तुमच्या समस्या संपणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील आणि तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू लागतील. ज्या काही संधीसाठी देवाने आतापर्यंत तुमच्यासाठी काही थांबवलेले होते ते आता तुम्हाला मिळण्याची संधी परत मिळणार आहे. कारण त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न दाखवले आहेत ते देवाने पाहिले आहे. चांगले कर्म केले आहेत ते देवाने पाहिले आहेत आणि आत्ता तुमच्यासाठी सर्व काही तुम्हाला अपेक्षेप्रमाणे आशीर्वादही प्राप्त होणार आहे. या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात किंवा तुमची निवड स्वतः देवाने केली आहे तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. तुम्ही मनाने, एकाग्र मनाने, चित्ताने हा संदेश ऐकला आहे. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद देवो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.